परशुराम महामंडळ व्याज परतावा योजनेला मंजुरी, शहरात ब्राह्मण समाजातर्फे आनंदोत्सव। धुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भगवान परशुराम आर्थिक महामंडळाच्या वैयक्तिक व गटाच्या कर्ज व्याज परवाना योजनेला मंजुरी देण्यात आली। या निर्णयाचे स्वागत आणि त्याबद्दल आनंदोत्सव ब्राह्मण समाजातर्फे शहरात साजरा करण्यात आला। देवपुरातील वाडीभोकर रोडवरील श्री परशुराम युवा मंचाच्या संपर्क कार्यालयात हा आनंदोत्सव साजरा केला गेला। या प्रसंगी फटाक्याची आतिषबाजी करीत आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला गेला। मागील रविवारीच महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते। महामंडळाअंतर्गत येणारा उपयोजना राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळावी यासाठी महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्याकडून पाठपुरावा केला जात होता। त्याला मंजुरी मिळून त्यांच्या प्रयत्नांना यश आले। याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी धुळे परशुराम युवा मंचातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी परशुराम युवा मंचाचे अध्यक्ष भूषण जोशी, राहुल याग्निक, समित दीक्षित, प्रतीक घोलक, प्रसाद देशमुख, पुष्पर दीक्षित, अण्णा जोशी, शेखर कुलकर्णी, उपेंद्र अर्थेकर, प्रशांत व्यवहारे, पंकज धर्माधिकारी, प्य हेमंत जोशी, आनंद कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, लालू पंचभाई, मांडवेकर गुरुजी, निलेश भंडारी, सखीमंच अध्यक्षा रेखा कुलकर्णी, अश्विनी जोशी आदींसह समाज बांधव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजासाठी अजित पवार साहेब, मुख्यमंत्री साहेब फडणवीस आणि शिंदे साहेब यांनी जो ब्राह्मण समाजाच्या साठी आर्थिक महामंडळाच्या उपक्रमातून तळागाळाच्या लोकांसाठी जे उपक्रम साठी मंजुरी दिली, त्यासाठी आपल्या मंडळाचे अध्यक्ष, परशुराम मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषजी दामले साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा सगळं आपल्याला श्रेय मिळालं आणि म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी त्यांचा आभार मानावे या विचारांनी आमच्या परशुराम युवा मंच आणि भूषण भाऊ आणि सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे आज फटाके वाजून, फटाके फोडून सत्कार त्यांचा आणि आभार त्यांचे मानण्यात आले आणि पेढे वाटून त्यासाठी सगळ्यांचे आभार, सर्वांचे आभार आमच्या परशुराम युवा मंचाकडून मानण्यात आले, त्यासाठी साजरा करण्यात आला।